सरकारने मला अडचण आणल्यावर एवढं सांगतो. सरकारने मला अडचण आणल्यावर तुम्ही मला उघड पडू देत नाही. अजून आणलीच नाही सरकारने अडचण, अगोदरच फाटली याची. आणि थांबतो, मला जायला लागते दवाखान्यात नवीन आहे. धन्यवाद. जय शिवराय. सर्वांना विनंती आहे, तुम्हाला शिवाजी महाराजांच्या कुणीही दादा दौलत दादा सोडायची नाही. सर्वांनी खाली बसायचंय. दादाची तब्येत ठीक नसताना एक मिनिट दादा, सर्वांना दादा दौलत सर्वांना विनंती आहे, सर्वांनी जागेवरती बसायचं, कुणीही उठायचं नाहीये. धन्यवाद दादा. आपल्याला दादांना एक शब्द द्यायचा आहे. दादांनी आपल्याला सांगितलं की हा जो बुद्धिजीवी वर्ग आहे, या बुद्धिजीवी वर्गाने मला एक शब्द द्या. आपण सर्वजण वर हात करायचा जोरदार आणि सर्वजण दादांना शब्द देऊ की आम्ही उठणार नाही, मारणार नाही आणि हा बुद्धिजीवी वर्ग कुऱ्हाडीचा दंडा गटस्कर होणार नाही. आणि आम्ही तन, मन आणि धनानं दादा शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहू. जय जिजाऊ. यानंतर आभार प्रदर्शन डॉक्टर प्राचार्य विलास भिलार. कळलं? आम्ही उतरणार नाही, मातणार नाही, कुऱ्हाडीचा दांडा खाली टाकणार नाही. दादा आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहू, वचन द्यायचंय दादाला. असं वचन घ्यावं लागत आहे बघा. अगदी बरोबर, रडून लावणी बनवते खरे. सगळ्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांची आणि सगळ्या जातीतल्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा तुम्हाला जाहीरपणानं सांगता येत नाही, तर तुम्ही हळूच येऊन सांगत जाता दुसऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला कार्य केला. त्याच्यामुळे तुम्ही हळू तुम्हाला सांगता येत नाही, येता येत नाही. क्षेत्रातल्या अधिकाऱ्याला, व्यावसायिकाला, कोणालाही त्रास झाला तरी बाकी मायापर्यंत येऊन देत जा. कारण आता मी तुमच्या कमी उपाय मी तुम्हाला तरी प्रगती करा, कारण तुम्ही सुद्धा मला उघडं सोडून देत नाही. असं वचन घ्यावं लागत आहे. इतकी वाईट वेळ आली हो दादांवर, वचन घ्यावं लागत आहे. काय करायचं? तर अशा पद्धतीत आता भावनिक कर्म चालू आहे. आणि कसं तिथनं हॉस्पिटलमध्ये मला अगोदरच मरायचं ना, अगोदरच जायचं ना. कशाला तिथं काय गरज सांगा. तर अशा पद्धतीमध्ये ह्याचं चालू आहे. चला आता नाहीये, आपण धर्मासाठी एकत्र आलेलो आहोत, एवढं लक्षात ठेवा. आणि जितके लोक धर्मासाठी आता जागृत झालेत ना, एवढे कधीच झाले नव्हते. खरं सांगते तुम्हाला, कधीच झाले नव्हते. आमच्या संग्राम बाप्पूने त्या दिवशी सांगितलंय कीर्तनामध्ये की आत्ताची जी ही पिढी ना, छावा चित्रपट हा योग्य वेळी प्रदर्शित झालेला आहे. कारण हे जे मुलं आहेत ना, हे मुलं काय करतील ते बघा पुढं आता. कारण त्यांच्या डोक्यात मध्ये ते भिनलंय. धर्माचं वेड हे घडण्याचं वय आहे त्यांचं, या घडण्याच्या वयामध्ये धर्माचं वेड त्यांच्यामध्ये बिंबलंय त्यांच्या मनावरती. त्यामुळं ही मुलं आहेत ना, तिथं लहान मुलं होती आणि अगदी त्यांना उद्देशून संग्राम बाप्पूंनी सांगितलं कीर्तनामध्ये त्या दिवशी की ही मुलं उद्याचं भविष्य घडवणार आहेत. आणि ते असंही खतरनाक भविष्य घडवणार आहेत ना की आपण शून्य आहोत, काहीच नाही. इतकं छान त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर बापूने एक संदेश सुद्धा दिला की लक्षात ठेवा, तो जो समाज आहे ज्यांनी याला सलमान खानला वैष्णवी समाज तो त्यांनी हरिण मारलं की ती लोक त्याचा बदला किती वाईट पद्धतीत घेत आहेत हे बघितलंय तुम्ही. तसा एखादा आहे ना बिष्णोई आपल्या समाजात मध्ये तयार व्हायला पाहिजे की गाय मारल्यानंतर त्याने असं काही पेटून उठावं ना की गाय मारण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे. अगदीच. आणि होणार ते लवकरच, लक्षात घ्या, होणार. अरे आत्ता ट्रक पकडलाय कुठेतरी, किती वाईट रे, किती वाईट वासरं कापलेली आहेत यांचा. आता चालू आहे ना, हे रमजान चालू आहे रे यांचा. आता किती वासरं, किती गायी कापल्यात रे, किती वाईट आहेत ही लोक. सांगा ना, किती वाईट. हेच माझा धर्म शिकवतोय, प्राण्यांना जीव लावायचा आणि तुम्ही गाईला माता म्हणायचं. हा माझा धर्म शिकवतोय. तर हरकत नाहीये. हा काय आहे हे कळलंय सगळ्यांना. औरंग्याची कबर काढायची म्हटलं तर याचा जळफळाट झाला. हा कशा शब्दात मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललाय हे अखंड महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितले. महाराष्ट्र विसरणार नाही. आणि देवाभाऊचं काम अगदी जोरात चालूच आहे. तर हरकत नाहीये. रुपालीताई चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. तुम्ही जर सर्च केलं युट्यूबला तर तुम्हाला कळेल की सायबर क्राईमचं नेटवर्क
अच्छा, ओम आहे का तुमचं नाव? गेमर, ठीक आहे ठीक आहे. तर कमेंटची उत्तरं देऊयात. जय शिवराय नवनाथ गरजे दादा, जय शिवराय जय शिवराय. सुनील सूर्यवंशी दादा, तेही कडुलिंब, हे कारलं जरांगे आहे, तेही कडुलिंबाच्या झाडावरच्या वेलाचं कारलं, हे कडूच राहणार. नवसाला रे नासवला रे नासवला महाराष्ट्र. आणि अगदी बरोबर पिल्लू. जय भीम जय शिवराय. बरोबर बोलत आहात ताई, तुम्ही खरं बोलता. धन्यवाद. वाल्मिक काय आहे? चिंचवड काहीतरी आहे, मी रोज बघतो आहे व्हिडिओ. धन्यवाद. सत्य बोलता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. एकच नंबर ताई साहेब, धन्यवाद. तोडकर दादा, राजेंद्र तोडकर दादा. अनिल दादा बोलतायत 100%. दीदी कुठे? दुसरी आहे आहे आहे. सुजित दादा आहे, सुजाता जाधव मांजरी 14 आहेत गावठे. अच्छा, तुमच्याकडे का? छान छान. मदने, जय हिंदू राष्ट्र दादा, जय हिंदू राष्ट्र. हो, राहून भावनिक बनवतोय समाजाला. अगदी आता एसी मध्ये आरामात पडणार. अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर. तर अशा पद्धतीमध्ये त्याचं चालू आहे. सो हरकत. तर ह्यांची चौकशी चालू झालेली आहे आणि लवकरच सगळीच नावं तुमच्या पुढे येतील. हरकत नाही. तर आपलं काम आपण करत राहायचं. हिंदू धर्मासाठी आपण एकत्र आलेलो आहोत आणि आता आपल्याला वाटल्या जायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. हो, अगदी बरोबर अगदी बरोबर. सुजाता जाधव आहे, फार वाईट. म्हणजे ते बघवत सुद्धा नव्हतं. लहान लहान वासरं होती. म्हणजे त्यांना बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये एक प्रेमाची भावना निर्माण होती, एक वेगळीच माया त्यांच्यासाठी निर्माण होती. आणि या लोकांची इच्छा कशी होती यांना कापण्याची, सांगा ना. आम्ही जर आमच्या मांजराला सोडून दिवसभर बाहेर गेलो तरी 4 वेळा आठवण काढतोय की अरे बोक्या घरामध्ये आहे. तो फार शांत आहे, तो ओरडत नाही, काय नाही काय नाही. त्याला सवय, लहानपणापासून सवय लावलेली आहे. आम्ही बाहेर गेलो तरी तो राहतो एकटा घरात संध्याकाळपर्यंत. किंवा 2 दिवस जरी आम्ही बाहेर गेलो ना तरी त्याला त्याचं जर खाद्य टाकलेलं असेल तर तो अजिबात गोंगावा करत नाही किंवा ओरडत नाही, अजिबात नाही. तो राहतोय. तरी सुद्धा आमचा जीव कसा वीस होतोय की बोक्या एकटा घरात आहे का, आपला बड्डा एकटा घरात आहे असं आमचं होतं. आणि म्हणजे एकटा घरात असला तरी जीव असं होतो, कारण हे हिंदू धर्म शिकवतोय. आणि तुम्ही त्या मुक्या जनावराला इतकं वाईट मारताय. फार फार हरकत नाहीये. चला, आपल्याला एकजुटीने राहायचं आहे आणि धर्माचं रक्षण करायचं आहे. एक है तो सेफ हो, बटेंगे तो कटेंगे. हे नक्कीच खरं ब्रीद वाक्य आहे हे. आणि त्याप्रमाणेच आपल्याला जगायचं आणि वागायचं आहे. हरकत नाहीये. लवकरच हिंदू राष्ट्र होणार आहे आपलं. हिंदू राष्ट्र होण्यापासून कोई माई का लाल नहीं रुका नहीं सकता अभी, कोई नहीं रोक सकता मोदी जी को. बिल्कुल. चाय वाला है तो ठीक है, गाय वाला आएगा ना तो बेकार हालत कर देगा आपकी. ये भी बात वही उतनी ही सही है. चला हरकत नाही. मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो. तोपर्यंत तुमची सखी ताई वानखेडे. गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद राष्ट्र.